मागे सदा फुली दोघांना हसते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कविता स्वरांनी मोहरलेल्या या माझ्या पुस्तकातील संगीतकार दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केलेल्या वसंत बापट यांच्या भावगीतावर आधारित लेखाचा काही अंश. ऐका हा. आकाशवाणी पुणे केंद्राचा महक कार्यक्रम खूप लोकप्रिय होता. प्रत्येक उद्घोषकाची खासियत त्यातून प्रकट व्हायची. महक कार्यक्रमाचे काही भाग मी सुद्धा सादर केले. एका महकचा दरवळ श्रोत्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मी विषय निवडला होता विविध फुलांचा. म्हणजे ज्या कवितांमध्ये गीतांमध्ये फुलांचा उल्लेख अशी गीतं निवडली. अर्थात हा विषय निवडताना ज्ञानेश्वर माऊलींचा मोगरा भक्तिभावानं दरवळत होताच. नंतर माणिक वर्मांच्या आवाजातला शुभ्र केशरी पारिजातही टपटपला आणि नंतर कवी वसंत बापट यांची सदाफुली खुदकन हसली. त्यांच्या या कवितेत सदाफुलीबरोबर शेवंती, चंपक, मोगराही गुंफलेला. आज पुन्हा ती सदाफुली आठवली आहे. दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केलेली आणि गायलेली वसंत बापट यांची सुरेख रचना अजूनही आठवते. अजून त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते. अजून पुल्या आठवणींनी शेवंती लजवंती होते. किती सुंदर आहे ना ही कविता. प्रेमभावनेनं आणि कवीच्या सौंदर्यदृष्टीनं नटलेली. ही कविता ऐकता ऐकता प्रत्येक रसिक गुणगुणायला लागतो. मग त्याचं नातं सारे गमशी असो किंवा नसो. शब्दांनी घातलेली साध रसिक मनाला भिडतेच. हो, म्हणून तर भावसंगीताची ही समृद्ध दुनिया प्रत्येकानं काळजात जपून ठेवली आहे. कवी आणि संगीतकाराचं एकपण निर्माण झालं की जन्माला येतं असं सुरेख गाणं. मग त्या गाण्यावर कित्येक पिढ्या आनंदाच्या धनी होतात. हे धन ज्यांनी रसिकांना अर्पण केलं त्या कवीला, संगीतकाराला आणि गायक कलाकारांना कृतज्ञतेचा सलाम करावा असं वाटत राहतं. अजून त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते. अवतीभोवतीचा निसर्ग आणि विविध फुलांचे विभ्रम वसंत बापट यांच्या या कवितेमधून आपल्याला दिसतात. या कवितेतल्या ओळी पहा ना. तसे पहाया तुला मला ग, तसे पहाया तुला मला ग, अजून दवबिंदू थरथरतो, अर्ध्या मुर्ध्या कान गुजास्तव, अजून ताठर चंपक झुरतो. हसणारी सदाफुले, झुरणारा चंपक अर्थात चाफा, थरथरणारा दवबिंदू, धुंद करणारा मोगरा. संगीतकार आणि गायक दशरथ पुजारी यांनाही मोह घालत होता. आठवणींमध्ये रमणं हा रसिक मनाचा स्थायी भाव. दशरथ पुजारी यांनाही या कवितेनं असाच स्मृतींचा सुगंध दिला. त्यांनी अलगदपणे आपल्या सुरांच्या रेशीम धाग्यात त्यांना गुंफलं. त्या कवितेचं सुरेख असं भावगीत झालं. दशरथ पुजारी यांनी या भावगीताबद्दल म्हटले, अजून त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते. इतके चांगले शब्द मिळाल्यावर त्याला चांगली चाल सुचली नाही तरच नवल. ते गाणं मी खूप वेळा गायलोय. त्याचं रेकॉर्डिंग पण माझ्याच आवाजात झालं आहे. हे गाणं म्हणजे माझं ओळखपत्र आहे. खरंच किती सार्थ आहेत ना हे उद्गार.
कवी वसंत बापट यांचं अजून त्या झुडपांच्या मागे हे गीत ऐकताना कवी बासी मर्ढेकरांच्या ओळीसुद्धा हमखास आठवतातच. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी पाला खाते. कवी मर्ढेकर आणि कवी वसंत बापट यांच्या मनातील अजून या शब्दाचे संदर्भ वेगळेत, तरीही का कुणास ठाऊक मानवी मनाचं जुन्या संदर्भाभोवती घोटाळणारं मन मात्र एक आहे असंच वाटत राहतं ना. आशावादी मन मोठं विलक्षण असतं. मिलनोत्सुक मनाची आशा तर असीम, अनिर्बंध. म्हणून तर कवी वसंत बापट यांच्या या कवितेतल्या शेवटच्या कडव्यातली ओळ अजूनही आवर्जून आठवतेस ना. अजून फिक्कट चंद्राखाली माझी आशा तरळत आहे. अजून वारा बरळत आहे, अजून त्या झुडपांच्या मागे सदा फुली किती खरं आहे ना हे सगळं. अजून जोपर्यंत आशा आहे, अजून आठवणी आहेत आणि अजून अशी भावमधुर गाणी आहेत, तोपर्यंत रसिकांना स्वरानंदाची पर्वणीच आहे. हसरी सदाफुले, लजवंती शेवंती आणि प्रणय भावनेनं धुंद करणारा मोगरा अनुभवण्यासाठी गुणगुणत राहूया. यमन कल्याण रागात बांधलेली, दशरथ पुजारी यांच्या हळव्या स्वरांनी मोहरलेली ही कविता. अजून त्या झुडपांच्या मागे सदा फुली दोघांना हसते. मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला माझ्या लेखातला हा एक अंश? वसंत बापट यांची कविता आणि ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी यांनी गायलेली आणि स्वरबद्ध केलेली ही कविता. कमेंट बॉक्समध्ये अवश्य अभिप्राय लिहा. सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. मी आपल्या अभिप्रायाची वाट पाहते आहे. रसिका हो, हे संपूर्ण गाणं आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे, त्याची लिंक दिलेली आहे. अवश्य ऐका आणि आनंद घ्या. भेटूयात अशा सुंदरशा एखाद्या कवितेबरोबर, एखाद्या कथेबरोबर, एखाद्या लेखाबरोबर. नमस्कार.